हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक ऑन आवर चॅनल. मी आनंद सरवसे. आपण स्टडी करतोय रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये. त्यातला रोटेशनल मोशन या बीट बद्दल आपण स्टडी करतोय. त्याच्यामध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया हा बीट याच्या अगोदर स्टडी केलेला आहे, ते बघितलेले आहे की नेमकं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असतंय. त्याच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओज मध्ये तुम्ही बघू शकता. बरोबर, आपण त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहे, ते बघितलेले आहे, शिकवलेलं आहे. आता आपल्याला आज बघायचं आहे ते म्हणजे काय. आपण बघतोय की वेगवेगळ्या ऑब्जेक्टची, वेगवेगळ्या शेपची, जॉमेट्रिकल शेपची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते. ओके, याबद्दल आपण डिस्कस करतोय. त्यातला आज आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क. ओके, म्हणजे युनिफॉर्म डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते ते आपण डिस्कस करणार आहोत. आता मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कस करत असताना ऍक्सिस हा खूप महत्वाचा आहे. ऍक्सिस नेमकं कुठून पास होतोय, ते जागा, ऍक्सिस पास व्हायचं जे ठिकाण आहे ते लय इम्पॉर्टंट आहे, कारण त्याच्यावरच डिपेंड आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते. कारण त्या ऍक्सिस पासून असलेले डिस्टन्स हा खूप इम्पॉर्टंट ठरून जातं आपल्याला. मग आपल्याला बघायचंय डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया. आता डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कसं काढतो त्याच्या अगोदर डिस्क म्हणजे काय हे समजून घ्या. डिस्क म्हणजे काय असतं बघा, तर जस्ट बघा, हे तुमच्या समोर जे आहे ह्यालाच डिस्क म्हणायचं, ज्याची थिकनेस जे खूप कमी असते, निग्लिजेबल थिकनेस असते. आता याची पण थिकनेस खूप कमी आहे, निग्लिजेबल आहे. ओके, डिस्क तुम्हाला माहित असेल, सीडी प्लेअर. ओके, ते डिस्क असते. मग आता हे अशा प्रकारची डिस्क असते. मग या डिस्कचीच मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कळलं सगळ्यांना आता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे डिस्क कसं आहे, युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म का बरं आहे, कारण या डिस्कवरच्या प्रत्येक ठिकाणी जे डिस्ट्रीब्यूट केलेले मास आहे ते मास कसं आहे, सेम आहे. म्हणजे काय, इथं समजा मी इथला एवढा एकक एरिया कन्सिडर केलो, तर या एरियावरती जेवढं मास आहे तेवढंच मास इथल्या ह्या एरियावरती असणार आहे, तेवढंच मास इथल्या ह्या एरियावरती असणार आहे. एक विशिष्ट एरिया जर आपण कन्सिडर केला तर आता जस्ट इमॅजिन करू शकता तुम्ही. आता इथं जर इथला एकक एरिया बघितलो मी, या एकक एरियावर किती मास आहे बघायचं, तेवढंच मास इकडच्या एरियावरती, तेवढंच मास इथल्या एरियावरती. म्हणजे पूर्ण या डिस्क मध्ये जे मासचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते कसं आहे, आपलं इक्वल आहे, सगळीकडे कॉन्सन्ट्रेट आहे. कळलं सगळ्यांना आता. त्याच्यामुळं याची असणारी जी डेन्सिटी आहे, सरफेस डेन्सिटी आहे, ती सरफेस डेन्सिटी प्रत्येक ठिकाणची ह्या डिस्क मध्ये ती कशी असते, सेम राहते. हे वाक्य लक्षात ठेवा. आता कुठलं वाक्य लक्षात ठेवायचं तुम्हाला, सरफेस डेन्सिटी एवढी ठिकाणची, प्रत्येक ठिकाणची या डिस्क मधली कशी आहे, आपली इक्वल आहे. ओके, मात्र ठीक आहे, आपण डिस्कस करू. आता बघा आपल्याला काय बघायचंय, तर या डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. ज्याच्या अबाउट काढायचंय तो जो ऍक्सिस आहे, दॅट ऍक्सिस पासेस थ्रू द सेंटर. आता बघा, हे जे तुमच्या समोर दिसतंय हे काय, आता बघा हे ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस आहे. जो ऍक्सिस याच्या सेंटर मधून पास झालाय आणि हा ऍक्सिस या डिस्कला परपॅन्डिक्युलर आहे. डिस्कचा जो सरफेस दिसतोय त्या सरफेसला परपॅन्डिक्युलर आहे. तुम्ही बघा असंही इमॅजिन करू शकता बघा, अशा प्रकारे. बरोबर, मग आपण याला जर रोटेट करत असलं तर याची ऑपोजिशन किंवा याला रिगेन करण्याची जी पॉवर आहे, रिस्टोर करण्याची, त्यालाच आपण काय म्हणत असतो का, तर मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय असते, दुसरं तिसरं काही नसते, रेजिस्ट करणं. कळतंय, रेजिस्ट करण्याची त्याची असणारी पॉवर, त्यालाच काय म्हणतो आपण, मोमेंट ऑफ इनर्शिया. मी जर याला मोशन दिलो तर काही थांबलं म्हणजे रेजिस्ट केलं ना, चेंजला त्यानं. बरोबर आहे की नाही. आता ह्यालाच मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात, दुसरं काही नाही. माझा हे ऍक्सिस तेवढंच महत्वाचं आहे. ऍक्सिस इथं असेल तर वेगळी असते, ऍक्सिस इथं असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया वेगळी असते, ऍक्सिस डायमीटरच्या अलॉंग असेल तर वेगळी असते. हे पण लक्षात ठेवा. मग आपण बघतोय तर फक्त अशा ऍक्सिसच्या अबाउट जो ऍक्सिस सेंटर मधून पास होतोय आणि या प्लेनला कसं आहे, परपॅन्डिक्युलर. हे जे प्लेन तुम्हाला दिसतंय का नाही, ह्या प्लेनला हे ऍक्सिस कसं आहे बघा बरं, परपॅन्डिक्युलर आहे. 90 डिग्रीचा अँगल तो तयार करतोय या प्लेन सोबत, म्हणून याला म्हणायचं परपॅन्डिक्युलर. मग याचीच डायग्राम मी तुमच्या समोर काढण्याचा प्रयत्न केला का. आता हे मध्ये काय आहे सगळं सांगतो. आता हे पूर्ण का अगोदर एक हे डिस्क आहे, कन्सिडर करा. थोडं डायग्रामचा शेप चेंज होऊ शकतंय. बघा, हे डिस्कचं मास आपण समजा एम कन्सिडर केलो, हे पूर्ण डिस्कचं, आणि या सेंटर मधून जो ऍक्सिस गेला होता तो हा ऍक्सिसला आपण नाव देऊ झेड. झेड हा ऍक्सिस आहे. या ऍक्सिस पासून ह्या डिस्कचं जे रेडियस आहे पूर्ण होतं ते किती आपलं आर आहे. हे तुम्ही याच्यामध्ये कन्सिडर करू शकता. ओके, त्यासोबत आणखीन आता बघा याच्यामध्ये काय करायचंय. आता तुम्हाला ऍक्सिस माहित आहे, मास
माहिती आहे, मग आपण डेन्सिटी काढू शकतो. सरफेस डेन्सिटी हा अगोदर फाइंड आउट करा, त्याची आपल्याला गरज लागणार आहे. आपण सरफेस डेन्सिटी का बरं काढतो हे पुढे कळेल तुम्हाला. सरफेस डेन्सिटी म्हणजे काय नेमकं ते पण अगोदर समजून घ्या. आता सरफेस डेन्सिटी म्हणजे काय असतंय, तर एखाद्या एकक एरियावरती एखादा ऑब्जेक्ट, तुम्ही कुठलाही ऑब्जेक्ट घ्या, त्या ऑब्जेक्टच्या एकक एरियावरती युनिट एरियावरती जे मास आहे, मासचं जे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे ते डिस्ट्रीब्युशन. ओके, द मास पर युनिट एरिया म्हणजेच सरफेस डेन्सिटी, जे आपण सिग्माने दाखवतो. लक्षात ठेवा, सिग्माने आपण सरफेस डेन्सिटी दाखवतो आणि सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू काय असतं का, तर मास डिवायडेड बाय एरिया. ओके, म्हणजे मास पर युनिट एरिया. मग आपल्याला माहित आहे ह्या पूर्ण हे जे तुमच्या समोर डिस्क दिसतंय, ह्या डिस्कचं जे मास आहे ते डिस्कचं मास किती आहे आपलं, एम आहे. आणि डिस्कचा एरिया कसं काढता येईल तुम्हाला आता बघा, ह्या तुमच्या समोर या ठिकाणी हे जे दिसतंय डिस्क. ओके, आता हा जो डिस्क दिसतोय हे डिस्क कसं आहे बघा बरं, सर्क्युलर आहे, गोलाकार नाही, सर्कल आहे थोडक्यात. आणि या सर्कलची रेडियस माहिती आहे आपल्याला, आपण अगोदर सांगितलंय ह्या डिस्कचा रेडियस किती म्हणलोय आपण, आर म्हणतोय. मग तुम्हाला डिस्कचं रेडियस माहित आहे, मग तुम्हाला सरळ सरळ ह्या डिस्कचा एरिया किंवा हा सर्कलचा एरिया काढता येईल. सर्कल काय बरोबर म्हणतोय, कारण डिस्क कसा आहे आपला, सर्क्युलर, समोर दिसतोय तुमच्या का, हे सर्क्युलर आहे. आता त्यामुळे ह्या सर्क्युलर पार्ट जो दिसतोय तुम्हाला याचा एरिया म्हणजेच काय असणार आहे, सर्कलचा एरिया. मग सर्कलच्या एरियाचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे, काय असतो, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. ओके, मग मी इथे घेऊ शकतो हे पाय बरोबर. आता आर ची व्हॅल्यू माहित आहे, आर तिथे कॅपिटल आर आहे ना आपलं रेडियस, म्हणून कॅपिटल आरचा स्क्वेअर. सो हे लक्षात ठेवा. सिग्माची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, एम अपॉन पाय आर स्क्वेअर. आता हा सिग्मा बघा, हा पण पॉइंट लक्षात ठेवा, हा जो सिग्मा आहे हा प्रत्येक एरियासाठी सेम असतो बरं. आता इथला पण सिग्माची व्हॅल्यू तेवढीच असणार आहे, इथं पण तेवढीच असणार आहे, कारण कसं आहे हे युनिफॉर्म डिस्क आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या युनिट एरियावरती अप्लाय होणारं मास कसं होणार आहे आपलं, सेम राहणार आहे. एवढं वाक्य लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण आपल्या मेन बीटकडे येऊ. बघा आता काय काय सांगतोय आपल्याला, या डिस्कची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. आता डिस्कची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढत असताना याच्यामध्ये आपण एक गोष्ट करू शकतो. काय करता येईल आपल्याला, ह्या डिस्कची लहान 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 रिंग मध्ये आपण त्याला डिवाइड करू शकतो. आता कसं आहे का, समजा मी याला बरोबर कॉन्सन्ट्रेट असं केलं का, इड बघा. आता हे जे डिस्क तुम्हाला दिसतंय, इथून आपण एवढीच रिंग कट करू शकतो, पुन्हा एवढी एक रिंग कट करू शकतो, एवढी एक रिंग कट करू शकतो, एवढी एक रिंग बाजूला काढू शकतो, एवढी एक रिंग बाजूला काढू शकतो, बरोबर ना. आपण याच्यापासून काय अनेक रिंग तयार करू शकतो आणि त्या प्रत्येक रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढता येतं. आपण शिकलो रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काय असतंय, तर त्या रिंगचं असणारं रेडियस त्यालाच आपण डिस्टन्स म्हणतो आणि त्या रिंगचं असणारं मास बरोबर. सो आय इज इक्वल टू काय असतं, एम आर स्क्वेअर. याच्या अगोदरचे व्हिडिओ बघा, ज्याच्यामध्ये आपण शिकलेलं आहे की मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रिंग बरोबर. सो रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर त्या रिंगचं मास बरोबर, तिथं काय जास्त अवघड नाही, ते रिंगचं मास आणि सेंटरच्या ऍक्सिस पासून असलेलं डिस्टन्स. ओके, मग सो ते मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर हे करून आपण काय काढू शकतो, रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया. मग अशी तर अनेक रिंग तयार होतात बघा, हे जे तुमच्या समोर दिसते का नाही, याच्यामध्ये वैद्य बारीक बारीक अनेक रिंग तयार होतात. रिंगची आपल्याला जे थिकनेस आहे खूप कमी ठेवायचं आहे. अशा अनेक रिंग, भरपूर रिंग तयार होतात, भरपूर म्हणतोय. ओके, ज्या रिंगचं रेडियस, आता बघा ह्या पूर्ण डिस्कचं रेडियस कॅपिटल आर आहे, मग रिंग एकदम जवळची रिंग असणार आहे त्याचं रेडियस 0 असणार आहे. म्हणजे रेडियस 0 पासून ते कॅपिटल आर पर्यंत त्या रिंगचं रेडियस असणार आहे. कळतं आता, अनेक रिंग तयार होतात, प्रत्येक रिंगचं रेडियसची जी व्हॅल्यू असते आर, स्मॉल आर म्हणून आपण त्याला, त्याची जी व्हॅल्यू असते ती व्हॅल्यू 0 पासून कॅपिटल आर पर्यंत असू शकते. कळतंय का सगळ्यांना आता. ओके, रिंगचं रेडियस बघा, नीट समजून घ्या. काय करावं लागेल आपल्याला, ह्या डिस्कची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर या प्रत्येक रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढावं लागेल आणि त्या सगळ्याला सम करावं लागेल, पण ते पॉसिबल नाही प्रॅक्टिकली. मग त्यासाठी काय करायचं की आपण काय कुठल्याही एका रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढून त्या जो आर आहे, आर ची व्हॅल्यू 0 पासून कॅपिटल आर पर्यंत ठेवून त्याला इंटिग्रेट करू शकतो आपण. त्याला इंटिग्रेट करून मुवमेंट ऑफ इनर्शिया काढता येते. मग आता इंटिग्रेट कसं करणार, मुवमेंट ऑफ इनर्शिया कसं काढणार ते आपण सगळं बघू. सो बघा, मी तुमच्या समोर दाखवतोय, नीट सगळेजण लक्ष द्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता बघा काय करायचं, आपल्याला एक रिंग कन्सिडर करायचं. आपण फक्त कन्सिडर केलो, अनेक रिंग आहेत, भरपूर रिंग आहेत बरं. इथं एक रिंग असणार आहे, अशा बारीक बारीक अनेक रिंग आहेत
बरोबर. मग अशा प्रत्येक रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढणं शक्य नाही ना. मग आपण काय करू, कन्सिडर करू एक रिंग, जे रिंगचं मास का, कन्सिडर अ रिंग ओके, एक रिंग कन्सिडर करा या डिस्क मधली. ओके, किंवा मी लिहितो का ऑफ द डिस्क ओके, म्हणजे डिस्क मधील एक रिंग तुम्हाला कन्सिडर करायचं आहे ज्याचं मास ओके विच हॅज मास, त्या रिंगचं मास हा. सो मास ऑफ रिंगचं मास काय कन्सिडर करायचं इथं, डीएम. आपण जे रिंग इथं कन्सिडर केलेलं आहे त्या रिंगचं मास किती म्हणलो आपण, समजा डीएम म्हणलो. बरोबर. आणि त्या रिंगचं असणारं जे रेडियस आहे ओके, अँड रेडियस रिंगचं रेडियस हे काय कन्सिडर करा, स्मॉल आर. त्यासोबत ह्या रिंगला थोडीफार या ठिकाणी जाडी असणार आहे, थिकनेस असणार आहे, विड्थ असणार आहे. ही जे तुम्ही रिंग कन्सिडर करता ना त्याच्यामध्ये, आता इथं बघा का, हे याची थिकनेस झाली रिंगची. म्हणजे थिकनेस आपण समजा म्हटलो डीआर. थिकनेस खूप गरजेचं आहे, त्याची आवश्यकता काय बरं ते पुढे गेल तुम्हाला सिग्माची व्हॅल्यू काढण्यासाठी होता. याची रिंगची जी थिकनेस आहे किंवा विड्थ म्हणा ओके, विड्थ रिंगची ती किती आहे बघा आपली, डीआर. बघा रिंगची विड्थ डीआर आहे, रिंगचं असणारं जे डिस्टन्स आहे ऍक्सिस पासून असलेलं ते किती आपलं स्मॉल आर आहे या ठिकाणी. आणि त्यासोबत रिंगचं मास पण कळलं आपल्याला, रिंगचं मास किती आपलं डीएम आहे. मग अशा वेळेस तुम्ही त्याची मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. बरोबर, काढतील आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग याला मी आय आर करतो. बरोबर, आय आर म्हणजे काय, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग, त्याचं डिस्टन्स आर एवढं आहे. सो ती काय असणार आहे, आपण शिकले बघा अगोदर, रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया काय असते, तर त्या रिंगचं मास आणि रिंगचं रेडियस याचा स्क्वेअर. सो रिंगचं मास किती आहे आपलं डीएम, बरोबर, आणि रेडियस किती आपलं इथे हे स्मॉल आर, त्याचा स्क्वेअर. हे झाली रिंगची मोमेंट ऑफ इनर्शिया. पण याच्यामध्ये आणखी आता बघा, आपण थोडं सिग्माची व्हॅल्यू काढायचं आपल्याला. मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी हा जो डीएम आहे, डीएम हा मास, त्या मासची तुम्हाला व्हॅल्यू काढायचं आहे. मग ती मासची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काही करू बघा या ठिकाणी, तर सिग्माची व्हॅल्यू काढू अगोदर. तुम्हाला सरफेस डेन्सिटी काढता येईल नव्हता. इथे बघा या ठिकाणी हे जे पूर्ण दिसते तुम्हाला, हे जे दिसते पूर्ण, हा रिंग जो दिसते, ह्या रिंगचा एरिया तुम्हाला काढते. ह्या रिंगचं मास तर डीएम हे कळलं आपल्याला, बरोबर, मास माहित आहे रिंगचा. मग रिंगचा मास माहित आहे, एरिया जर काढलो आपण तर आपल्याला सिग्मा मिळून जातो, सरफेस डेन्सिटी मिळते. बरोबर, सरफेस डेन्सिटी रिंगची काढण्यासाठी मी तुम्हाला आता सांगितलं का. आणि दुसरं काय, डिस्क मध्ये प्रत्येक ठिकाणची जी सरफेस डेन्सिटी आहे ती सेम आहे. आता इथं असेल ह्या रिंगची पण सरफेस डेन्सिटी इक्वल टू काय असणार आहे आपलं डिस्क, त्यामुळे हा सिग्मा आणि हा सिग्मा कसं असणार आहे, सेम असणार आहे. बरोबर. सो या रिंगचं जर आपल्याला या ठिकाणी रिंगची डेन्सिटी काढायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, अगोदर मास अपॉन एरिया घ्यावं लागेल. मग रिंगचं मास माहिती आहे आपल्याला किती आहे, डीएम, बरोबर, आणि रिंगचा एरिया सुद्धा माहिती आहे आपल्याला. आता रिंग कसं आहे बघा, हे जी रिंग आहे, ह्या रिंगचा एरिया जर काढायचा असेल तर रिंग कसं आहे, अगोदर गोलाकार आहे. रिंगची पूर्ण लेंथ तुम्हाला माहिती आहे. आता ह्या रिंगला जर आपण कट केलो आणि पूर्ण असं लांब केलो, आता बघा नीट लक्ष द्या. आता हा असा रिंग आहे, बरोबर. मग याला जर मी इथून कट केलो तर कट केल्यानंतर रिंग असं सरळ करता येईल मला. मग सरळ झाल्यानंतर बघा ह्याची लेंथ तुम्हाला काढता येते. कशी काढता येईल, तर हा गोलाकार आहे, बरोबर, त्याची रेडियस तुम्हाला माहिती आहे. रेडियस किती आपली स्मॉल आर आहे. बघा ना इथं रिंग मध्ये रेडियस स्मॉल आर आहे, हे पूर्ण सर्क्युलर आहे. मग याची लेंथ काढता येईल आपल्याला. अगोदर एरिया काढण्यासाठी लेंथ काढा आणि याची ब्रीथ माहिती आहे. विड्थ माहिती आहे ना आपली, विड्थ किती आहे याची डीआर एवढी आहे, म्हणजे जाडी डीआर माहिती आहे. मग आपण लेंथ काढलो तर तुम्हाला लांबी लेंथ इंटू ब्रीथ करता येईल. आणि अशा प्रकारे तुम्हाला तिथं रेक्टँग्युलरचा फॉर्म्युला यूज करून एरिया काढता येईल. त्यासाठी काय करा, अगोदर लेंथ काढा. मग लेंथ कशी काढता येईल आपल्याला, तर सिंपल आहे का, सर्कम्फरन्स आहे. ह्या रिंगचं सर्कम्फरन्स म्हणजेच काय असतं, रिंगची लेंथ असणार आहे. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला माहिती आहे सगळ्यांना. सर्कम्फरन्स इज इक्वल टू काय असतं आपलं 2 पाय आर. आपण शिकलेलं आहे सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज इक्वल टू 2 पाय आर. बरोबर, म्हणजे काय, ह्या रिंगची जी आपण ही जी रिंग आहे त्या रिंगला जर कट केलो तर याची होल लेंथ किती येणार आहे आपली 2 पाय आर एवढी लेंथ असणार आहे. बरोबर, आणि ब्रीथ किती असणार आहे, डीआर एवढी असणार आहे. मग आपण याचा जर एरिया काढायचा असेल, ह्या रिंगचा एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा असेल तर रिंगचा एरिया हा काय असणार आहे 2 पाय आर इंटू डीआर. ओके, सो आपण इथे लिहू शकतो रिंगचा एरिया या ठिकाणी मास डीएम आहे आणि एरिया किती आपल्याला इथं 2 पाय आर इंटू डीआर. ओके, सो आय होप सगळ्यांच्या लक्षात आला असेल आता
काय केलं बघा आपण, कळतंय का? अगोदर रिंगची मुवमेंट ऑफ इनर्शिया काढलो, आर बरोबर डीएम आर स्क्वेअर. मग आता मला इथं डीएम ची व्हॅल्यू काढायची. का बरं काढतो नेमकं हे पण माहिती आहे तेवढं, कारण पुढे आपल्याला इंटिग्रेट करायचं आहे. मग इंटिग्रेट करत असताना या ठिकाणी दोन व्हेरिएबल आले बघा, हा आर पण व्हेरिएबल आणि डीएम पण येतो ना आपलं व्हेरिएबल, बरोबर. मग त्याच्यासाठी आपण ह्या डीएमचं रूपांतर आर मध्ये करण्याचा प्रयत्न करतो. मग त्याच्यासाठी आपण अगोदर इथं फाइंड आउट केलो सिग्माची व्हॅल्यू या रिंग मध्ये. सो सिग्मा इज इक्वल टू काय आलं आपलं, डीएम अपॉन 2πr dr. हे कसाला कळलं का सगळ्यांना? कारण कसं आहे, सिग्मा म्हणजे काय, सरफेस डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आपण लिहिलं इथं, मास अपॉन एरिया असतो. मग आता रिंगचा मास किती आहे, डीएम आहे. रिंगचा एरिया काढायसाठी, एरिया काढायचा असेल तर लेंथ इंटू ब्रीथ केलो आपण बघा. रिंगची लेंथ माहिती आहे, लेंथ किती असणार आहे, 2πr. सर्कमफरन्सचा फॉर्म्युला यूज केला आणि त्याची ब्रीथ आपण अगोदर सांगितलं होतं, ब्रीथ होता किती आहे म्हणलं होतं आपण, dr. मग इथं 2πr इंटू dr केलो, तो त्याचा एरिया झाला. सो सिग्मा भेटला. मग आता आपण घेऊ आपल्या मेन भागाकडे बघा. या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, सिग्मा भेटलाय, मग तुम्ही तर डीएम ची व्हॅल्यू करू शकता. त्याच्यामुळे बघा डीएम इज इक्वल टू हा अपॉन 2πr dr, या साईडला काय होतो, इंटू होतो आणि तुम्हाला मिळेल 2πr dr इंटू सिग्मा. ह्याला आपण थोडासा असं लिहू शकतो, डीएम इज इक्वल टू 2π सिग्मा इंटू आर dr, बरोबर. हा काय भेटला आपल्याला, डीएम भेटला. मग आता बघा, हे एका रिंगचं आपण या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया काढलं होतं. मग इथं अनेक रिंग आहेत. हे डिस्क तुम्हाला डिस्कच काढायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया कोणाचं काढायचं आपल्याला, डिस्कच काढायचंय, रिंगचं काढायचं नाही. मग आता डिस्कचं काढण्यासाठी जे डिस्क तयार झाले, ते डिस्कच तयार झाले बघा, अनेक रिंग एकत्र येऊन डिस्क तयार झाले, बरोबर आहे. भरपूर रिंग आहेत, अगोदर एक रिंग, पुन्हा दुसरी रिंग, पुन्हा तिसरी रिंग, अशा अनेक रिंग आहेत. आणि त्या प्रत्येक रिंगचं या ठिकाणी असणारं जे रेडियस आहे, ते रेडियस कसं आहे बघा, 0 पासून कॅपिटल आर पर्यंत आहे. म्हणजे हा जो आर आपण इथं कन्सिडर केलाय, त्या आर ची व्हॅल्यू 0 पासून कॅपिटल आर पर्यंत व्हॅल्यू आहे, बरोबर आहे आता. आणि मास वेगळं असू शकतंय प्रत्येक रिंगचं, ऑफकोर्स मास वेगळं असू शकतंय म्हणून आपण डेन्सिटी काढलो, बरोबर. मास रिंगचं वेगळं असेल, पण प्रत्येक एरियावरचं मास वेगळं असणार आहे का, तर नाही. पर युनिट मास एरिया, मास तेवढंच असणार आहे पर युनिट एरियावरचं. का बरं सांगा बरं, कारण युनिफॉर्म डिस्क आहे, बरोबर आहे की नाही. युनिफॉर्म डिस्क असल्यामुळं पर युनिट एरियावरचं मास सेम असणार आहे. मास सेम आहे, त्याच्यामुळे पर युनिट एरिया रिंगचं वेगळं असू शकतंय. मग आपण ते मासची क्वांटिटीज काढून टाकलेलं, डीएम काढून टाकून आपण सिग्मा घेऊ लागलो. समजलं का आता, क्लिअर करायला ते वेगळं असू शकतंय. मग फक्त आपण व्हॅरिएबल आर ठेवलेला, मग त्या आर ची व्हॅल्यू कशी आहे का, 0 पासून कॅपिटल आर पर्यंत असू शकते. मग असे एक एक रिंग आहेत ना, प्रत्येक रिंगचा आपण इंटिग्रेट करावं लागेल आता. सो का मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क इज, ओके. मग ते काय असणार आहे आता, इज इंटिग्रेशन ऑफ, ओके, इज ऑफ डिस्क इज इक्वल टू काय सांगतील आपल्याला, तर इंटिग्रेशन ऑफ आय आर. इथं जे आपण एका रिंगचं काढलं, त्या रिंगचं काय करावं लागेल आपल्याला, इंटिग्रेट करावं लागेल. त्या रिंगची जी मुवमेंट ऑफ इनर्शिया आहे त्याला इंटिग्रेट करावं लागेल, ज्याच्यामध्ये हा आर ची व्हॅल्यू तुम्हाला कुठून घ्यावं लागेल का, 0 पासून कॅपिटल आर पर्यंत. त्याला लिमिटिंग इंटिग्रेशन म्हणायचं. काय म्हणायचं, लिमिटिंग इंटिग्रेशन. आता इंटिग्रेशन काय असतंय हे माहित नसेल तर तुम्ही मॅथ मध्ये, आपला मॅथचा सेकंडचा थर्ड चॅप्टर आहे वाटतं, इंटिग्रेशन, ओके, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला ते शिकवलं जायला. आपण बघणार आहोत चॅप्टर, मॅथचं पण आपण सिरीज लवकरच चालू करू आपल्या चॅनल वरती, त्याच्यामुळे शिकवतो इंटिग्रेशन काय असतं, त्याच कळून जाईल. सध्या लक्षात ठेवा, डायरेक्टच आता साधी सोपी गोष्ट, एका गोष्टीपासून पूर्ण मोठी गोष्ट फाइंड आउट करायचं असेल तर त्याला इंटिग्रेट करायचं असते, आणि मोठ्या गोष्टीपासून त्याची लहान युनिट फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी डेरिव्हेटिव्ह वापरायचं. हे वाक्य लक्षात ठेवा. सो आपल्याला एका रिंग पासून पूर्ण डिस्कस काढायचंय म्हणून आपण काय केलं, त्याला इंटिग्रेट केलो. मग इंटिग्रेट करताना आर ची व्हॅल्यू 0 पासून आर पण ठेवलो. आता इथं आय आर ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती व्हॅल्यू आपण तिथे ठेवू शकतो. सो विच इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ 0 टू आर. आय आर ची व्हॅल्यू आहे आपली का, डीएम इंटू आर स्क्वेअर, बरोबर. आता माझ्या याच्यामध्ये डीएम ची पण व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, आपण काढले की डीएम ची व्हॅल्यू का, डीएम ची व्हॅल्यू सिग्माच्या फॉर्म मध्ये काय बघा बरं का, 2πr dr इंटू सिग्मा, ओके. किंवा इथं आहे बघा, 2π सिग्मा आर dr, ती व्हॅल्यू इथं ठेवायची डीएम ची ठिकाणी. मग ती जर व्हॅल्यू आपण पुट केलो तर आपल्याला काय मिळतं बघा बघा इथं. सो विच इज इक्वल टू मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क, त्याला फक्त आता इथं आपण आय कन्सिडर करू शकतो. आय इज इक्वल टू काय येणार आहे इथं, इंटिग्रेशन ऑफ 0 टू आर. डीएम ची व्हॅल्यू आपण काढलेले, डीएम ची व्हॅल्यू ठेवा का याच्यामध्ये इथं. सो 2π सिग्मा इंटू पुढे आहे
आर डी आर इंटू याच्या पुढे काय इथे राहिलं होतं इथला आपला आर स्क्वेअर. मी काय करतोय कळतोय का बघा सगळेजण. काय केलं होतं फक्त हे इथं बघा इंटिग्रेशन 0 to r आहे तसं ठेवलेलं आहे. ह्या डीएम ची व्हॅल्यू ठेवलो. डीएम ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे डीएम इज इक्वल टू काय 2 पाय सिग्मा आर डी आर बरोबर. किंवा हे पण ठेवा काही फरक पडणार नाही दोन्ही व्हॅल्यू तीच आहे का 2 पाय सिग्मा आर डी आर ही व्हॅल्यू आपण ठेवलो. आता याच्यामध्ये काय करतो लोक सो आय इज इक्वल टू हे 2 पाय सिग्मा कॉन्स्टंट आहे त्याला इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या कॉन्स्टंटला इंटिग्रेशन बाहेर घ्यायचं. सो 2 पाय सिग्मा इंटिग्रेशन ऑफ 0 to r त्याच्या पुढे राहतो का हे r इंटू डी आर हे डी आर वेगळं बरं r इंटू आर स्क्वेअर इज इक्वल टू r क्यूब इंटू काय मिळणार आपल्याला डी आर बरोबर. आता सो आर क्यूब डी आर मिळालं. आता इंटिग्रेशन काढता येईल आपल्याला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला माहित आहे माहित असावं सगळ्यांना इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. इंटिग्रेशनचा साधा फॉर्म्युला काहीतरी लिहितो मी इंटिग्रेशन ऑफ कुठलंही फंक्शन असेल एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू असते तर ते म्हणजे एक्स रेस टू एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी कॉन्स्टंट असते पण इथे कॉन्स्टंट आपण वापरत नाही कारण लिमिटिंग व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0 to r लिमिटिंग व्हॅल्यू आहे ना आपल्याकडे त्यामुळे आपण ते लिमिटिंग व्हॅल्यू मध्ये ठेवू शकतो. सो काय करायचं आहे तर आणि आणखी हे पण सांगतो आता जर तुम्हाला लिमिट दिलं असेल म्हणजे आता लिमिट आहे ना r ची 0 पासून r पर्यंत तर याला म्हणायचं अप्पर लिमिट याला म्हणायचं लोअर लिमिट. मग काय त्याला लिहायचं कसं तर या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं तर एका बॉक्स मध्ये लिहायचं आणि अप्पर लिमिट लोअर लिमिट आपण खालीवर लिहू शकतो. हा ते लिहितो मी दाखवतो सगळ्यांना पुढे बघा. आता अगोदर लक्ष ठेवा की रेस टू एन फंक्शन असेल त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर काय करायचं तर त्या एन मध्ये +1 करायचं आणि खालीच त्यानेच काय करायचं डिवाइड करायचं एन +1 ने डिवाइड करायचं. आता इथं रेस टू 3 आहे फंक्शन आपला r आहे मग याला काय करता येईल आपल्याला विच इज इक्वल टू 2 पाय सिग्मा इथं बघा इंटिग्रेशन घ्यायचं मी इथं बॉक्स मध्ये इंटिग्रेशन लिहितोय आर क्यूबचं इंटिग्रेशन आहे आपला हे स्मॉल r रेस टू 4 कसं आलं तर 3 + 1 एक्स रेस टू काय एन +1 आहे ना मग इथं 3 आहे एन म्हणजे सो एन +1 काय येतो 4 डिवायडेड बाय खाली पण 4च घ्यावं लागेल. मग याची लिमिट आहे बघा आपल्याकडे लिमिट किती आहे 0 to कॅपिटल R असं कळलं का. आता हे लिमिट लिहायचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं बॉक्स करायचं आणि लिमिट लिहायचं अप्पर लिमिट वर लिहायचं लोअर लिमिट खाली लिहायचं. आता ह्याला सोडवायचं कसं तर काय करायचं बघा इथं हे 4 कॉन्स्टंट आहे इथं हा जो व्हेरिएबल दिसतोय आपल्याला r त्या व्हेरिएबल मध्ये अगोदर अप्पर लिमिट ठेवायची पुन्हा मायनस करायचं आणि लोअर लिमिट पुट करायची. हा नियम आहे बरं इंटिग्रेशनचा लक्ष ठेवा. अगोदर काय करायचं अप्पर लिमिट पुट करायचं मायनस लोअर लिमिट ठेवून पुट करायचं आणि सोडवायचं संपलं का. सो काय मिळेल आपल्याला विच इज इक्वल टू 2 पाय सिग्मा. आता याच्यामध्ये बघा ह्या स्मॉल r च्या ऐवजी हे कॅपिटल R पुट करा अप्पर लिमिट ठेवा अप्पर लिमिट आहे आपली कॅपिटल R रेस टू 4 डिवायडेड बाय 4 बरोबर मायनस करायचं. आता लोअर लिमिट ठेवायचं r च्या जागी जर आपण 0 ठेवलं तर इथे येईल आपलं 0 डिवायडेड बाय 4 ओके. याला पण सॉल्व्ह करा याला जर आपण सॉल्व्ह केलो तर आपल्याला मिळेल 2 पाय सिग्मा. आता याच्यामध्ये 0 आपण 4 0च येणार लिहायची पण गरज नाही याच्या पुढे इथं आणखी मी लिहितो का इथं r रेस टू 4 डिवाइड बाय खाली आपलं इथं 4 ओके. हे भेटलं आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया. मग याच्यामध्ये आता सिग्माची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला सिग्माची कॉमन व्हॅल्यू आपण अगोदरच काढली होता सिग्मा इज इक्वल टू काय m अपॉन पाय r स्क्वेअर ती व्हॅल्यू ठेवायची आणि त्याला सॉल्व्ह करायचं म्हणजे फायनली आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळून जाते ओके. सगळ्यांना दिसत असेल तिकडलं बघा. आता काय सांगतोय मी जस्ट एकदा चेक करतो म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर साईडचं दिसतंय का नाही 1 मिनिट. हा दिसतंय ठीक आहे. बघा आता काय करता आपण इथं मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू आता इथं 2 पाय ठेवा सिग्माची व्हॅल्यू माहिती आहे सिग्मा बरं सॉरी 6 वाटत असेल तर सगळ्यांना ओके. इथं आहे आपल्याला 2 पाय इंटू सिग्माची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला सिग्मा इज इक्वल टू काय होईल इथं m अपॉन पाय r स्क्वेअर ही व्हॅल्यू पुट करा. सो हे सॉरी m डिवायडेड बाय पाय r स्क्वेअर ओके. आणि या ठिकाणी r कॅपिटल वापरायचं सॉरी आपण r कॅपिटल वापरतोय तर कॅपिटल r आहे ना आपलं म्हणून पाय r स्क्वेअर घेतला आपण आणि पुढे यायचं बघा सिग्माची व्हॅल्यू ठेवलं पुढे राहिलेलं r रेस टू 4 डिवायडेड बाय 4 ते पण घ्या का इथं r रेस टू 4 डिवायडेड बाय 4 ओके. आता ह्याला सॉल्व्ह करा सॉल्व्ह कसं करता आपल्याला हा पाय कॅन्सल होणार आहे त्यासोबत 2 1 2 2 2 4 आलं इथला r स्क्वेअर आणि इथला r स्क्वेअर कॅन्सल झाला म्हणजे r रेस टू 2 राहिलेलं आहे. आता राहिलेलं सगळं लिहावं इथं I इज इक्वल टू इथला वरचा राहिला m सो m लिहिला आपण इथला हा r रेस टू 4 मधला r स्क्वेअर कॅन्सल झाला 2 2 कॅन्सल झाला ना
मग 2 राहिले की म्हणून r रेस टू 2 किंवा r स्क्वेअर रिमेनिंग पार्ट आहे आणि खाली बघितलं 2 राहिलं बघितलं 2 1 2 2 2 4 म्हणून इथलं 2 राहिलेलं आहे म्हणून 2 लिहिलो आपण आणि फायनल भेटलं I इज इक्वल टू mr स्क्वेअर अपॉन 2 असं लिहा किंवा काय लिहिलं तर आपल्याला 1 अपॉन 2 mr स्क्वेअर ज्याच्यामध्ये m हे आहे मास ऑफ द डिस्क आणि r आहे रेडियस ऑफ द डिस्क. ओके म्हणजे या डिस्कचं मास डिस्कचं रेडियस r या दोन व्हॅल्यू पुट करून आपण काय काढू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया ते I ची व्हॅल्यू आपण इथं फाइंड आउट करू शकतो. ह्या अशा प्रकारे तुम्हाला काय मिळतं डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया मी इथं काढलेले फाइंड आउट केलेले व्हिडिओ बघा सगळेजण क्लिअर झाला असं सगळ्यांना काही आपली अडचण नाही खूप चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेरिव्हेशन सगळं तुमच्या समोर आहे व्हिडिओ पॉज करा डेरिव्हेशन लिहून घेत चला. ओके सो डायग्राम आहे. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय तर इम्पॉर्टंट म्हणजे फक्त एवढंच माहित पाहिजे तुम्हाला की ही जी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ती नेमकं कुठल्या ऍक्सिसच्या बाबतीत काढलं आपण तर इट इज द moment of inertia about an axis passes through the center and perpendicular to the plane. हे घेऊ द्या म्हणजे ऍक्सिस सेंटर मधून पास होलेला आहे आणि प्लेनला कसं आहे परपेंडिक्युलर ज्याच्यापासून रेडियस किती आहे आपल्याला r आहे आणि मास m आहे. अशा वेळेस डिस्कची मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला परीक्षेला प्रश्न पडतो बरं डिराइव्ह म्हटलं एक्सप्लेन करा म्हटलं तरी सगळं लिहावं लागेल. ओके जर म्हटलं की डिराइव्ह अन इक्वेशन किंवा डिराइव्ह अन मोमेंट ऑफ इनर्शिया explain the moment of inertia of the uniform disk about an axis passing through the center okay and perpendicular to its plane असा प्रश्न पडला तर तुम्हाला हे पूर्ण डेरिव्हेशन त्या ठिकाणी लिहावं लागेल. डेरिव्हेशन काय अवघड नाही सिंपल काय करायचं का हे डिस्कच्या अगोदर मोमेंट ऑफ इनर्शिया काढायची त्यानंतर रिंग कन्सिडर करायचे कुठली रिंग कन्सिडर करा त्या रिंगचं रेडियस r सांगा रिंगचं मास dn सांगा बरोबर पण त्या रिंग मध्ये पण आपण सिग्मा काढू शकतो रिंगचं सिग्मा काढा पुन्हा रिंगची त्या मोमेंट ऑफ इनर्शिया काढा त्याला इंटिग्रेट करा म्हणजे आपल्याला फायनली मिळून जातं. ओके डेरिव्हेशन समोर आहे तुमच्या सगळ्यांच्या. सो टुडे वी स्टॉप हिअर. आय होप सगळ्यांना कळलं असेल काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये सांगत चला आवडलं असेल कळलं असेल तर लाईक करा तुमच्या सगळ्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ओके आपल्या चॅनलवरती तुम्हाला केमिस्ट्री मॅथ फिजिक्स आणि केमिस्ट्री या 3 सब्जेक्टची व्हिडिओ मिळून जातील आणि त्यासोबत लवकरच बायोलॉजी पण आपण स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके सो टुडे वी स्टॉप हिअर. ओके सो गुड बाय फ्रेंड्स.